हाय, मी बासरी. आज ना मला हळदी कुंकू ठेवायचं होतं. त्यामुळे ना आम्ही सुरुवात केली होती ते म्हणजे वाणाला आणायला जाण्याची. आणि कुठं जायचं म्हणून आम्ही गेलो होतो डीमार्टमध्येच. जे काही वस्तू घ्यायच्यात त्या घेतल्या आणि जे पुन्हा आमचा आवडीचा पार्ट आहे म्हणजे पापड आणि लोणचं तिथे गेलो. कारण आता इथंपर्यंत आलोत म्हणल्यास हे न घेता जाणं मला चुकीचंच वाटत होतं. त्यामुळे ते घेतलं आणि बाकीचंही काही थोडं सामान घ्यायचं होतं तेही आम्ही घेतलं. वाणासाठी काही फिक्स नव्हतं ठरलेलं की काय घ्यायचं, पण तिथे गेल्यास जे काही चांगलं वाटेल ना ते घ्यायचं असं ठरवलं. आणि माझं कसं आहे ना, तहान लागली की विहीर खोदायचं असं काम असतं. जेव्हा एखादी गोष्ट लागणार आहे ना तेव्हाच मी ती घ्यायला जाते. त्याच्या अगोदर मला माहिती जरी असलं की ही गोष्ट मला लागणार आहे तरी मी घेणार नाही. आणि ते झाल्यानंतर जे काही स्नॅक्समध्ये घ्यायचं होतं तेच घेतलं. आणि नंतर आम्ही घरी निघालो होतो. घरी जातानाच ना फ्रूट्स दिसले म्हणून म्हणलं पायनॅपल थोडे स्वस्तही आहेत तर तेच घेऊन घ्यावे आणि त्यांचीही आपल्यामुळे थोडीफार विक्रीही होऊन जाईल. घरी आल्यानंतर ना जे सामान आणलेलं होतं ते मी वर काढायला सुरुवात केली होती. पण म्हणलं आता एवढं सगळं जर काढत बसली तर त्यात माझा खूप टाईम जाणार आहे. त्यामुळे ना जे काही वाणाला आणलं होतं ना तेच मी काढलं आणि बाकीची बॅग ना तशीच ठेवून दिली होती. आणि वाणामध्ये ना मी या ग्लासच्या बरण्या आणल्या होत्या आणि त्या खरंच खूप छान होत्या. नंतर ते झाल्यानंतर म्हणलं आता 4 बायका आपल्या घरी येणार आहेत, कोणी आपल्याला नावं नको ठेवायला. त्यामुळे ना सगळी क्लिनिंग करून घ्यावी. आणि क्लिनिंग तर मी ना बऱ्यापैकी सकाळी जाताना आवरली होती. पण ना हे फक्त ग्लासचे जे आहेत ना तेच फक्त मी क्लीन केलेलं नव्हतं. त्यामुळे ना अगोदर आल्यावर सगळ्या खिडक्याही क्लीन करून घेतल्या आणि नंतर कपडे वाळायला सकाळीच टाकले होते. त्याच्या म्हणलं अगोदर घड्या घालून घ्याव्या, कारण पुन्हा जर एकदा बायका आल्या तर आपल्यालाही काही सुधारणार नाही आहे आणि नंतर लेट होईल तर म्हणजे टाईमही नाही भेटणार. त्यामुळे ही जी काही आहे त्यांना बोलवायच्या अगोदर ना हे बाकीचे जे घरातले कामे आहेत ना तेच अगोदर करायला घेतली होती मी. त्यामुळे कपड्याच्या घड्या घालून ठेवायला सुरुवात केली आणि सकाळीच वॉश केले होते. त्यामुळे थोडं बरंही पडलं की जाऊ द्या एकतरी आपलं काम झालं. घाईत काय असे ना पण ते झालेलं होतं. ते झाल्यानंतर सकाळी ना या प्लॅन्टवर ना पाणी मारून बाहेर ठेवले होते आणि थोडं ऊनही भेटेल म्हणून. ते झाल्यानंतर ना माझी झाली होती सुरुवात जी की हळदी कुंकाला म्हणजे जे बायका बोलवायचे त्याच्या अगोदरची जी काही प्रिपरेशन आहे तेच करण्यासाठी मी सुरुवात केली होती. अगोदर आता कोणी येणार आहे म्हणलं की आपल्याला काय आठवतं ते म्हणजे रांगोळी. आणि मग काय मीच तेच चालू केलेली होती. अगोदर दरवाजाला हळदीचं लेपन दिलं आणि नंतर ते सुकेपर्यंत बाकीची जी काही कामे आहेत ते करून घेता येतील म्हणून थांबले. आणि ते झाल्यानंतर ना अगोदर रांगोळी काढून घेतली आणि रांगोळीमध्ये ना मी सिंपलच अशी रांगोळी काढली होती. कारण मला ना डीमार्टमधून यायला खूप उशीर झालेला होता आणि म्हणून थोडीच आणि सिंपलच अशी काढायची मी ठरवली होती. कारण जर मी मोठी काढत बसली तर माझा त्यात खूप टाईम गेला असता आणि मग मला जास्त टाईमही लागलेला असता. त्यामुळे म्हटलं की थोडी आणि सिंपलच आपण रांगोळी काढून घ्यावी. आणि त्यांच्याबरोबर ना त्यांची मुलेही येतील त्यामुळे ते काही ठेवणार नाही आहेत म्हणून ना सिंपलच अशी रांगोळी काढून घेतली आणि ही अशा पद्धतीनं दिसत होती. मला तरी आवडली होती. तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. ते झाल्यानंतर जे बाहेर प्लॅन्ट ठेवले होते ना पाणी मारून तेच मी आतमध्ये घेतले आणि नंतर जे काही ताट आहे ना तेच मी त्याच्यामध्ये हळदी कुंकू पुन्हा तिळगुळ ते काढून ठेवायला सुरुवात केली होती. आणि ताटामध्ये ना हे असं काहीसं ठेवलं होतं. एक पान सुपारी, तिळगुळ आणि हळदी कुंकाचा करंडा. ते झाल्यानंतर सगळी तयारी ऑलमोस्ट झालीच होती म्हणून मी माझी तयारी करून घेतली आणि मी सिंपलच असा मेकअप केला होता.
कारण ना मला काही मेकअपमधलं कळतही नाही आहे आणि त्यातलं आपल्याला काही येतही नाही. त्यामुळे जे काही आहे ना ते आपलं सिम्पलच असतं. त्यामुळे सिम्पल असा मेकअप केला आणि नंतर धूप ती लावून घेतली होती. आता त्या थोड्या वेळात येतीलच म्हणून ना माझी तयारी चालू होती आणि सगळी बऱ्यापैकी, म्हणजे मी काही तयारी एवढी जास्त केलेली नव्हती, अशी काहीसं दिसत होतं. सगळं नीटनेटकं ठेवलं होतं आणि लेडीजचं यायला चालूही झालेलं होतं. या आल्यात तेव्हा ना कुणीच आलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांना असं वेगळंच वाटत होतं आणि त्या म्हणतही होत्या मी थोड्या वेळाने येऊ का. पण म्हणलं आलाच आहात तर आता वापस कुठे जाता, थांबा थोड्या वेळ, वरवर ते येतीलही. आणि त्याच्यानंतर या दोघी आल्या. यांना ना लवकर जायचं होतं. त्यामुळे ना यांनी म्हणजे थोडा वेळ बसल्या पण ना बाकीच्या आलेल्या नव्हत्या. त्यामुळे या म्हणल्या की आता त्या यायला टाईम लागेल तर आम्ही अगोदर जातो. आणि त्या गेल्यास तेवढ्याच सगळ्याच बाकीच्या आलेल्या होत्या. पण मग काय त्या अगोदरच गेलेल्या. त्यांना नाश्ता दिला अगोदर आणि नंतर ना हळदी कुंकू लावून घेतले. त्याच्यानंतर वाणामध्ये ना ते ग्लासचे कंटेनर जे दाखवलेले ना ते आणले होते. मग काय तेच दिले आणि सगळ्यांनाही खूप छान वाटलं आणि मलाही खूप छान वाटलं. त्याच्यानंतर थोडा वेळ गप्पा मारल्या आणि यातल्या ना बऱ्याच जणींना मी माहितीच नव्हते. कारण आम्ही इथं भरपूर दिवसापासून राहतो. पण त्यांचं म्हणणं होतं की मी घरातच असते आणि दिवसभर ड्युटीला जाते. त्यामुळे त्यांना मी काही कधी दिसलीच नव्हती. पण म्हणलं जाऊ द्या, आता तरी ओळख झाली ना, त्यामुळे आता इथून पुढे येत जा आणि मीही तुम्हाला दिसेल. त्यामुळे त्या हसत होत्या आणि हे सगळं झाल्यानंतर ना सगळ्या गेल्यानंतर मग काय आपलं अगोदरचं जे रूप आहे तेच धारण केलं आणि नंतर खूप कंटाळा आलेला होता. त्यामुळे म्हणलं अगोदर पाणी पिऊन घ्यावे आणि ते झाल्यानंतरच आपण जे काही कामे आवरायचे आहेत क्लिनिंगचे तेच करायला सुरुवात करू. कारण सगळ्यांनी नाश्ता ते केलेला होता आणि ते बाकीचे सगळे म्हणजे नाश्त्याची प्लेट आणि जे कोल्ड्रिंक आणलेलं होतं ना त्याचे ग्लासही तसेच पडलेले होते. म्हणलं अगोदर ते क्लिनिंग करून घ्यावी कारण उद्या आहे सुट्टी. त्यामुळे म्हणलं आज जर सगळं आवरून ठेवलं तर उद्या आपल्यालाही आराम करायला टाईम भेटेल. त्यामुळेच उद्यावर न सोडता सगळी क्लिनिंगना आजच करून घेतली आणि हे झाल्यानंतर ना मला जेवणही बनवायचं होतं. त्यामुळे अगोदर हे पटकन आवरून घेतलं आणि नंतर जेवण बनवायला सुरुवात करू. तर ना तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअरही करा. बाय बाय.